इम्तियाज जलील यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. हे जे लोक आहेत ते सगळे एमआयएमचे लोक आहेत, एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. मी तर व्हिडिओ बघितला नाही, पण जे आता फोनवरून ऐकतोय त्याच्यावरून असं दिसतंय की हे सगळे त्यांच्या पक्षाचे लोक होते आणि ते जर गुंड होते तर मग का तुम्ही त्यांना तिकीट दिलं होतं मागच्या वेळेस? जर त्यांचे आणि ते सगळे काँग्रेस पुरस्कृत आहेत, आम्हाला कशाला ॲलिगेशन करतायत? आम्ही त्या विभागामध्ये इलेक्शनही लढत नाहीत आणि आमच्याकडे उमेदवारही नाही तिकडे. हे सगळे त्यांचेच पाळलेले गुंड होते आणि आर्थिक व्यवहार करून त्यांनी तिकीट दिल्यामुळे आज ते आमच्यावर ॲलिगेशन करतायत. त्यांनी एक तरी कार्यकर्ता त्याच्यातला माझ्याबरोबर असणारा दाखवावा. नाही, जलीलांचं म्हणणं होतं की त्यांनी भाड्याने पाठवलेले गुंड आहेत आणि यांना संरक्षण दिलं जातं ते अतुल सावेंकडनं दिलं जातं, त्यामुळे त्यांची गुंडगिरी वाढलेली आहे. कोणालाही मी असल्या प्रकारचं राजकारण करत नाही. हे असले खालच्या लेवलचे राजकारण ते करतात. मी खूप प्लेन राजकारण करतो, असल्या प्रकारचं राजकारण मी करत नाही. त्यांनी भ्रष्टाचार करून काम केल्यामुळे त्यांचेच नगरसेवक आहेत ते, आमचे नाही. ते गुंड त्यांचेच आहेत. आमचे असते तर आम्हाला कुठेतरी आयडेंटिफाय, आमच्याबरोबर फोटो, आमचं नाव कुठे काहीतरी जोडलं गेलं असतं ना. अगदी, पण मग अतुलजी थेट तुमचंच नाव घेण्यामागचं कारण नेमकं काय? माझे काय, मी त्यांना पाडलं म्हणून. त्यांना खासदारकीत पण आम्ही हरवलं, त्यांना आम्ही आमदारकीला माझ्यासमोर लढले, आता माझ्यासमोर लढले पडले, त्याला काय करणार? महापालिकेत पण आम्ही त्यांना काही येऊ देणार नाही. भाडोत्री गुंड आहेत हे. काय ते अशी स्टंट करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत. स्वतःच हल्ला केला असेल माहित नाही, आता त्यांचेच एमआयएमचेच कार्यकर्ते होते ज्यांनी हल्ला केला. पण अतुलजी थेट जलील म्हणतात आता मजलिस जशाच तसं उत्तर देणार आहे या सगळ्याला. ठीक आहे, त्याची काळजी आम्ही करत नाही. आम्ही निवडणूक लढतो, प्लेन लढतो आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही नक्कीच जिंकू. संभाजीनगरचे नाव दिल्यानंतरची पहिली निवडणूक आहे आणि संभाजीनगरचा आम्ही नक्कीच भगवा या शहरात फटकू. पण या सगळ्याचा अतुलजी, या सगळ्याचा परिपाक होतो ना, मग गुंडगिरी वाढणार, मग पुन्हा एकदा हल्ले वाढणार, मग संभाजीनगर अशांत होणार. ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्याच्यातला एकही माणूस माझ्याशी कुठे जोडलेला आहे दाखवा. हे त्यांचेच आहेत, त्यांचेच गुंड आहेत. त्यांनी स्टंट केला, तो त्यांनी आर्थिक व्यवहार केल्यामुळे या लोकांनी त्याच्यावर अटॅक केला. पण अतुलजी पुढच्या परिणामांची जबाबदारी कोणी घ्यायची? उद्या काही घडलं पाहिजे ना, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनीच त्यांचे कार्यकर्ते न सांभाळलं पाहिजे. ते काय माझे कार्यकर्ते नाहीत किंवा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. आणि पोलिसांची कारवाई अद्याप झालेली नाही. पोलिसांकडनं काय कारवाई अपेक्षित? बोलतो मी ऍज अ लोकप्रतिनिधी म्हणून मी बोलतो. तिकडे लाठीचार्ज झाला असून मला कळालेला. आता मी टीव्हीवर बघतो, मी प्रचारात होतो, आता चाललोय माझ्या ऑफिसला, तिकडे टीव्हीवर बघतो. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एनडीटीव्ही मराठीसाठी. धन्यवाद.